रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायावरती आपण चर्चा करतो आहोत. लोकशाही झरा वारकरी खरा असं आपण त्या संप्रदायाला म्हणतो आहोत. आणि जेव्हा अधिकृतरित्या घटना नावाची गोष्ट काही अस्तित्वात आलेली नव्हती, तथाकथित काही कायदा नव्हता, निवडणुका नव्हत्या, लोकशाही हा शब्दच तशा अर्थाने नव्हता, तेव्हापासून समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचं मोठं काम ज्या संप्रदायाने केलं, त्या वारकरी संप्रदायाची आजच्याही काळामध्ये जी उपयुक्तता आहे त्या अनुषंगानं चर्चा करतो आहे. जयंतराव, नमस्कार. नमस्कार. खूप चांगला आणि वेगळा असा प्रतिसाद. वेगळा यासाठी म्हणतोय की काही जे वेगळे मुद्दे लोकांच्या मनातले होते आपण ते समोर धाडसानं ठेवले आणि जी आपण त्याची खुलेपणानं चर्चा करतो. जन्म, मृत्यू आणि देहधारणा ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण मागच्या वेळेस चर्चा केली. आम्हाला काही प्रश्न असे आले होते जयंतराव, त्या अनुषंगानं मला तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत जसं धाडसानं म्हणतो मी, कारण की काही गोष्टी वारकरी संप्रदायिक पण बोलायला तयार नाही, त्याही तुम्ही बोलता आहात, म्हणजे तुम्ही खरं तर त्या परंपरेचं वहन करता. मला जो प्रश्न आमच्याकडे आलेला आहे त्या अनुषंगानं तुम्हाला विचारायचं की संपत्तीच्या संदर्भामध्ये वारकरी संप्रदाय काय सांगतो. कारण की आम्हाला नेहमी उदास विचारे वेच करी हा पुढचाच भाग सांगितला, पण पहिला जो त्याचा भाग आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे, हा मात्र फारसा सांगितला जात नाही. किंवा पैसा म्हणजे वाईट, पैसा हे करणं असं सगळं सांगितलं जातं. पण वारकरी संप्रदायाने किंवा त्याहीपेक्षा आपल्याकडे भागवत संप्रदाय म्हणूयात किंवा आमची सनातन परंपरा ह्याच्या बाबतीमध्ये फार व्यवस्थित पद्धतीनं, फार गांभीर्यानं, फार सखोल असा विचार मांडलेला आहे जो वारकरी संप्रदायाने पुढे नेलेला आहे. म्हणून मला तुम्हाला जो पहिला एक अगदी कोणाला बालिश वाटेल म्हणूनच तो प्रश्न विचारायचा आहे की दुसरं कोणी विचारणार नाही, तुमच्याशिवाय कोणी याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. पैसा आणि संपत्तीच्या बाबतीमध्ये वारकरी संप्रदायाची भूमिका काय किंवा त्याच्या व्याख्याच कशा केलेल्या आहेत? छान प्रश्न आहे. वारकरी संप्रदाय संपत्तीच्या संदर्भामध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा तो सनातन तत्वज्ञानाला आणि तिथल्या भूमिकांना एका अर्थाने पुरस्कृत करत असतो. संपत्तीला आपण भगवंताची विभूती म्हणतो, म्हणजे साक्षात देव अशा पद्धतीने संपत्तीला आपण मानतो. आपण बघा ना, चिल्लर हातातनं खाली पडली, उचलल्यानंतर त्याचं दर्शन घ्यायची एक परंपरा आपल्याकडे आहे. याच्यामध्ये भावना काय आहे की संपत्ती हे भगवंताचं एक रूप आहे, अशा प्रकारे आपण त्याला बघतो. परंतु संपत्तीच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा आपण तत्वज्ञानामध्ये जातो आणि सखोल त्याच्याबद्दल चर्चा करतो, तेव्हा संपत्तीचे दोन भाग आपल्याला दिसतात. एक आसुरी संपत्ती आपण म्हणतो आणि एक दैवी संपत्ती म्हणतो. संपत्ती संबंधी देवत्वाची जी भावना आहे, त्याच्या संबंधी जी पवित्र भावना आहे, ती सगळी दैवी संपत्तीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मांडलेली आहे. आसुरी संपत्तीच्या संदर्भामध्ये ती मांडल्या जात नाही. त्यामुळे संपत्ती एका अर्थाने दुधारी शस्त्र आहे. ती जशी पूरक आहे तशीच ती नाशाला देखील कारणीभूत ठरते. त्यामुळे संपत्तीचा विचार अत्यंत साकल्याने करण्याची गरज आहे, शास्त्र संमत पद्धतीने करण्याची गरज आहे आणि संपत्तीला कायमस्वरूपी साधन समजलं पाहिजे. ते साध्य होऊ शकत नाही आणि ती साध्य आणि साधनामध्ये इतकी बारीक आणि अस्पष्ट रेषा आहे, आपण ती लोभाच्या पायी कधी ओलांडतो आणि कधी संपत्तीला साध्य समजायला लागतो हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे संपत्तीच्या संबंधी अत्यंत काय म्हणता येईल, ज्याला आपण म्हणतो की काटेकोरपणे आपल्याला शास्त्राचं आचरण केलं पाहिजे, शास्त्रसंमत विचार आपण ग्रहित केला पाहिजे, अशा प्रकारचा वारकरी संप्रदाय विचार करतो. अर्थात वारकरी संप्रदाय हा कंटेम्पररी आहे, कालसंवादी आहे. त्यामुळे त्यावेळेसचा शास्त्र विचाराला पुढे घेऊन जाण्याची भूमिका देखील वारकरी संप्रदायाने घेतलेली आहे. त्याच्याबद्दल आपण पुढच्या काही प्रश्नांमध्ये चर्चा करू. परंतु संपत्ती संबंधी शास्त्राचा विचार वारकरी संप्रदायाला मान्य आहे. दैवी संपत्तीचं वारकरी संप्रदाय समर्थन करतो आणि दैवी आणि आसुरी संपत्ती या दोन संपत्तींच्या संदर्भामध्ये काटेकोर असणं आणि साधनाला साध्यामध्ये रूपांतरित न होऊ देणं पैशाच्या दृष्टीने, ही वारकरी संप्रदायाची भूमिका या संदर्भात आहे. फार छान, अगदी नटशेलमध्ये म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगितलं. म्हणजे त्याचा सार काढायचा तर संपत्ती हा भोग नसून भगवंत आहे. भोग नसून भगवंत आहे असं आपण त्याला म्हणूया त्या पद्धतीनं त्याचा. किंवा मला एकनाथांची आपल्या चर्चेमध्ये आली होती, एकनाथांची जी सुंदर ओवी आहे, भोगावे न त्यागावे मध्यभागी विभागावे, हे जसं बाकीच्या बाबतीमध्ये आहे तसं संपत्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. मला पुढचा जो प्रश्न विचारायचा जयंतराव, की आजच्या काळामध्ये बऱ्याचदा कसं होतं की काही गोष्टी असतात त्या काळावरती त्याप्रमाणे असतात, त्याचा नंतर विचार आपल्याला तसा करता येत नाही, वेगळा करावा लागतो. प्रत्यक्ष जगण्याला किंवा समाजाचा सगळा गाडा चालू आहे त्याच्यासाठी संपत्ती तर आवश्यक आहे. संपत्ती म्हणजे संपत्ती निर्माण करणे, द्रव्य,
ज्याला आपण म्हणतो. तर आत्ताच्या काळामध्ये ह्याचे संदर्भ आपण कसे लावायचे, म्हणजे आता रोजच्या ह्याच्यामधले जे खर्च आहेत, मला नोकरी पाणी आहे, व्यवसाय आहे, माझं घर चालवणं आहे, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्था मला चालवाव्या लागतात, असंख्य गोष्टी कराव्या लागतात जे एकेकाळी तशा पद्धतीनं करावं लागत नव्हतं. जागाच मध्ये उदाहरणार्थ म्हणजे एक काळ मंदिरं किंवा हे सगळे खुली असायची. आम्ही पण आता ही चळवळीमध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं जागा कशा उपलब्ध होतील विनामूल्य हे पाहतो, पण ते नेहमी शक्य होत नाही. तर मग त्याच्यामुळे मला तुम्हाला जो पुढचा प्रश्न विचारायचा व्यावहारिक पातळी होती, ते आजच्या काळामध्ये आत्ताच्या ह्याला लागू पडू शकेल असा ह्याचा विचार आपल्याला कसा करता येऊ शकेल. आमच्या शास्त्रांनी सांगितलेले सनातन परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाने आमच्यावर संस्कार केले आणि मला तो पाळायचा आहे. समजा जे पाळणार नाही त्यांच्या बाबतीत बोलायचा काही मुद्दा नाही. मग आजच्या काळामध्ये मला ह्याच्यावरती मात कशी करता येऊ शकेल ह्या अडचणीवरती, आणि ह्याच्या बाबतीमध्ये वारकरी संप्रदाय काय भूमिका घेतो, हे बघ, साधी गोष्ट, सुसंगत असं. हा अगदी साधी गोष्ट आहे. आपण कालसंगत जेव्हा विचार करतो ना, आपण पैशासंबंधी का एवढं काटेकोरपणे बोलतो आहोत. अर्थाचे एकंदर 15 अनर्थ शास्त्रांनी सांगितलेले आहे. बरं, की पैसा जेव्हा तुमच्याकडे येतो तर तो एकटा येत नाही, त्या पैशाच्या स्वभाव गुणानुसार ते अनर्थ देखील त्याला चिटकून येतात. लोभ आहे, असंतोष आहे, अहंकार आहे, मोह आहे, असत्य आहे, अन्याय आहे, हिंसा, मत्सर, दंभ, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे 15 त्याच्याबरोबर अनर्थ येतात. त्या अनर्थापासून जर सुटका पाहिजे असेल तर आम्ही कुठून, आमचा स्रोत काय आहे पैशाचा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडते. आता त्याला कॉन्टेक्च्युलाइज जर करायचं म्हणलं तर आम्ही जुन्या काळात म्हणालो असतो की सनातन परंपरेने शास्त्रसंमत पद्धतीने पैसा कमवावा असं सांगितलेलं आहे, पण त्याला आपण कंटेम्पररी करू, वारकरी संप्रदायाचे विचार आपण त्याला जोडू. बघा, पैसे मिळवण्याची 3 साधनं आमच्याकडे उपलब्ध आहेत. एक श्रम आहे, दुसरा बुद्धी आहे आणि तिसरं कौशल्य आहे. म्हणजे आम्ही कौशल्य, ज्ञान आणि श्रम या 3 मार्गाने पैसे कमवू शकतो. ते त्याच मार्गाने कमवले पाहिजेत, त्याच्यापेक्षा वेगळा कपटासारखा मार्ग आमच्याजवळ असला नाही पाहिजे. छल त्याच्यामध्ये नसला पाहिजे, असत्य त्याच्यामध्ये नसलं पाहिजे, दंभ त्याच्यामध्ये नसला पाहिजे. मग आता हे कसं करायचं आजच्या काळामध्ये, तर आजच्या काळामध्ये 3 कसोट्या आपल्याला छान लावता येतील. एक, ज्या सनातन विचाराला आम्ही धरून आहोत त्या सनातन विचाराच्या शास्त्राला संमत मार्गच असला पाहिजे, त्याला मान्य असलं पाहिजे आमचा पैसा कमवणं. दुसरी गोष्ट आहे, आत्ता आम्ही लोकशाहीमध्ये आहोत, आमच्याकडे टॅक्सेशन सिस्टीम आहे, आमच्याकडे उत्पन्नावरती कर आहेत, उत्पन्न न झाकण्याची अट आहे, आम्ही ते सगळं पाळलं पाहिजे. आणि त्या राजसत्तेला, म्हणजे त्यावेळच्या भाषेमध्ये राजसत्ता, आजच्या भाषेमध्ये आमच्या लोकशाही व्यवस्थेला मान्य असेल, त्यांच्या कायद्यात बसेल अशा पद्धतीने आमचं उत्पन्न असलं पाहिजे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही जे कमवतोय ना त्याच्याबद्दल समाजाच्या मनामध्ये तिरस्कार नसला पाहिजे. आम्ही ज्या मार्गाने कमवतोय त्या मार्गाबद्दल समाजाच्या मनात तिरस्कार नसला पाहिजे. म्हणजे काय झालं, शास्त्रसंमत, राज्यसत्ता, लोकशाही संमत आणि समाजसंमत मार्गाने जर आम्ही पैसा कमवला तर त्याच्यामध्ये बाधा नाही. यांच्यापैकी कुणीही नाराज असलं आणि कुणाचाही आम्ही अपराध करत असू तर याचा अर्थ ती संपत्ती आमच्यासाठी योग्य नाही हे आम्ही समजून चाललं पाहिजे. इतका साधा आणि स्पष्ट विचार वारकरी संप्रदाय देतो. आता गंमत अशी आहे, जेव्हा तुम्ही शास्त्र, समाज आणि लोकशाही आत्ताच्या भाषेमध्ये संमत उत्पन्नाचा विचार करता, तुमच्यावरती सगळ्या प्रकारच्या मर्यादा येतात. तुम्हाला अवैध काही करताच येत नाही ना, तुम्ही चुकीच्या मार्गाने काही करू शकत नाहीत आणि तुम्ही जे केलंय त्याच्यामधून मिळवलेलं लपू देखील शकत नाहीत. मग इतकं स्पष्ट आणि पारदर्शी जर तुमचा अर्थव्यवहार असेल तर त्या अर्थाबरोबर देव आल्याशिवाय राहत नाही. आम्ही जे बघतो, उत्तुंग व्यक्तिमत्व बघतो पैशाच्या संदर्भामध्ये पण स्पष्टपणे व्यवहार करतात, पारदर्शी व्यवहार करतात, टॅक्सेस भरतात, आपल्या याच्यामधनं उद्योगधंदे असतील तर CSR मधनं खर्च करतात, वैयक्तिक व्यवसाय असेल तर दानधर्म करतात. हे जे एक चक्र आहे पैशाच्या संदर्भातलं, ते चक्र आम्ही उलटं फिरवण्याचा प्रयत्न केला की गडबड होते. ते आम्ही त्याच पद्धतीने फिरवलं पाहिजे आणि शास्त्र, समाज आणि व्यवस्थेला जे संमत आहे त्या पद्धतीने पैसा कमावला पाहिजे. फारच छान. तुम्ही अगदी म्हणजे आजच्या काळामध्ये जगणारा जो आहे तो तशा अर्थाने स्वतःला वारकरी पण म्हणून घेत नाही, पण ह्या चौकटीमध्ये जर तो राहू इच्छित असेल तर त्याच्यासाठीच एक छान असं सगळ्यात सोपं असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. मला दुसरा तुम्हाला प्रश्न असा विचारायचा की मूळ संपत्तीच्या बाबतीमध्येच पैसा कमवणे म्हणजे वाईटच हे असं आमच्यावरती का ठसवल्या गेलं. वैध मार्गाने तुम्ही म्हणला तसं वैध मार्गाने संपत्ती कमवावी, वैध मार्गाने कर भरावे, त्याच्यानंतर दानधर्म करावा, CSRचा तुम्ही नवीन ह्याच्यामध्ये उल्लेख केला. असा असताना, आमच्या परंपरेत असताना सुद्धा आमच्यावरती ठामठोकपणे असं सांगितलं गेलं की नाहीच, पैसा वाईटच आहे, पैसा कमवायला वाईट मार्गाने नाही कमवायला पाहिजे, बरोबर आहे, पण वैध मार्गाने पैसा का नाही कमवायचा
म्हणून मला त्याच्या बाबतीतली वारकरी संप्रदायाची तुम्ही थोडीशी भूमिका विशद करून सांगा. जसं तुकाराम महाराजांचाच मी परत संदर्भ देतो, जोडून या धन उत्तम व्यवहार, तो म्हणले ना उत्तम व्यवहार करा म्हणून, आणि तो करू नका असं आमच्यामध्ये तुम्ही कसं काय सांगायला? नाही, वारकरी संप्रदाय जेव्हा धनाचा विचार करतो ना, पैसे कमवायला निषेध नाहीये. तुकोबांचा अत्यंत सुंदर अभंग आहे, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, तुका करीना बोभाट. मी बोभाटा करत नाही म्हणाले, माझ्या प्रारब्धात असेल तर धन येऊ द्या ना, काही हरकत नाहीये. मला मान सन्मान मिळायचा असेल प्रारब्धानुसार तर येऊ द्या, पण तो मिळत नाही म्हणून अवैध मार्गाला जाण्याचा त्या ठिकाणी निषेध आहे. आणि गंमत काय माहितीये का, पैसा ही अशी गोष्ट आहे ना, दुसऱ्याचं बघितलं की आपल्याकडे असं वाटतं आणि मग तिथे वाईट मार्गांचा अवलंब केला जातो. म्हणून एकंदर नको बाबा जास्त पैसा, देवा याच्यातच सुखात आम्हाला ठेव, हा अल्पसंतुष्टी विचार जो तुम्ही म्हणतायत तो तिथून आलेला आहे की त्यातले संभाव्य धोके ते नकोच अंगावर घ्यायला. पुरुषार्थ आहे शेवटी ना, पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आमच्याकडे मनुस्मृतीमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की पैसा कमवायला काहीच हरकत नाही, पण कमवलेल्या पैशाचं काय करायचं आहे, त्याचे 4 भाग करायचे आहेत. पहिला भाग धर्माला द्यायचा आहे, दुसरा स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवायचा आहे, तिसरा आप्त स्वजन आणि समाजाच्या अडचणीवरती खर्च करायचा आहे, आणि चौथ्याची गुंतवणूक किंवा संचय करून आपत्ती काळामध्ये वापरायचा आहे. इतकं स्पष्ट दिलेलं आहे. आता तुम्ही जर ह्या चौकटीत पैसे कमवणार असाल तर कमवायला काहीच हरकत नाहीये. ऐश्वर्य योग आहे ना, तो असायला काही हरकत नाही. आमच्याकडे बघा ना, आता मी ऐश्वर्य योगाची पण उदाहरणं खूप आहेत आपल्याकडे की ज्यांच्याकडे ऐश्वर्य आहे परंतु वृत्तीमध्ये अत्यंत निरलसता आहे, म्हणजे तो निरपेक्ष भाव आहे. असं असेल तर हरकत नाही. पण गंमत काय, ते मी तुम्हाला 15 अनर्थ जे सांगितले ना, तो पैसा खळखळ वाचतो खिशामध्ये, तो माणसाला शांत बसू देत नाही. म्हणून ही सगळी कसरत जी आहे ती टाळायसाठी म्हणून एक तो मार्ग सांगितला की फार पैशाच्या मागे लागू नका, 2 वेळेसचं पोट भरतंय तेवढं खूप आहे. कारण शेवटी तो साधन आहे, साध्य नाही. त्याच्यावरती तुकोबांच्या काळातले 4 श्रीमंतांची नावं विचारा, नाही सांगता येणार. ज्ञानोबांच्या काळातल्या 4 श्रीमंतांची नावं विचारा, नाही. म्हणजे काय आहे, समाज आणि एकूणच सगळ्या व्यवस्थेमध्ये कोण स्मरणात राहतं, त्याचं कर्तृत्व स्मरणात राहतं, त्याचं कार्य स्मरणात राहतं, त्याचं कर्म स्मरणात राहतं. त्यांनी कोणती साधनं वापरली आणि ती किती जोडली, या साधनांना नंतर महत्त्व राहत नाही साध्य झाल्यानंतर. त्यामुळे हे साधनाला साधनाच्या ठिकाणी ठेवा, अशा प्रकारची भूमिका वारकरी संप्रदाय मांडतो. जयंतराव, एक शेवटच्या टप्प्यामध्ये मला आवर्जून एक तुम्हाला विचारायचं आहे की वारकरी संप्रदायाच्या या शिकवणीमध्ये पूर्णपणे बसणारे पण आज काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था आर्थिक किंवा व्यावहारिक पातळीवरच्या मला जरूर सांगा, मला म्हणजे आमच्या श्रोत्यांना सांगा की आम्ही ज्यांच्याकडे, ज्या संस्थांकडे, ज्या व्यक्तींकडे आजही आम्ही आदर्श म्हणून पाहू शकतो आणि त्याच्याप्रमाणे आम्ही आचरण करू शकतो. भारतीय माणसाचं सगळ्यात मोठी अडचण काय माहिती का, शिकवण किती द्या पण त्याला समोर प्रत्यक्ष आदर्श लागतात. बरोबर. त्यामुळे तुम्ही मला अशा काही संस्था आणि व्यक्ती या सगळ्या सांप्रदायिक चौकटीमध्ये बसून व्यावहारिक पातळीवरती काम करतायत अशा सांगा आमच्या लोकांना, म्हणजे जेणेकरून त्यांना तो आदर्श पुढे नेता येईल. बरोबर. श्रीकांतराव, अडचण काय आहे माहिती का, आमच्याकडे तत्वज्ञान आणि व्यवहार याची नेहमी फारकत होत आलेली आहे. तत्वज्ञान अप्रतिम आहे, परंतु तो जेव्हा आम्ही बघतो तेव्हा त्याला व्यवहारामध्ये ॲप्लिकेशन करत असताना आम्ही तडजोडी करत जातो. आणि वारकरी संप्रदाय त्याच्यापासून भिन्न नाही. म्हणजे उगा आता आपण वारकरी संप्रदायावर बोलतोय तर सगळं चांगलं चांगलं सांगायचं, ही माझी पण भूमिका नाही आहे. दर महिन्याला गाडी बदलणारे महाराज आमच्याकडे आहेत. जॅकेटवरती 2-2, 3-3 हजार रुपये खर्च करून मागच्या कीर्तनात हे, आणि ह्या मीडियानी गडबड केली. हो, कशी गडबड केली आहे, व्हायरल होत असल्यामुळे मागचं जॅकेट कसं घालायचं आहे, आता नवीन पाहिजे आहे, असंही आमच्याकडे. परंतु सगळीकडे अंधकार नाहीये. आमच्याकडे खूप चांगली उदाहरणं आहेत. आपण शेगावच्या संस्थानला जा, आमच्या संस्थांचे अध्यक्ष पाटील साहेब होते, तिथलं पाणी पण पित नव्हते संस्थांमधलं. ही आमची शिकवण आहे वारकरी संप्रदायाची. तुम्ही या ठिकाणी आमच्या देवगड संस्थानला जा, भास्करगिरी महाराज आहेत त्या ठिकाणी, माझा वैयक्तिक त्यांच्याशी संपर्क आहे. मी बघतो त्या संस्थानला, अत्यंत निरलस. संस्थांमध्ये काय येते, किती संस्थान श्रीमंत होते, त्याच्यामध्ये किती सुविधा उत्पन्न होत आहेत. मी तो निरोपी तू, हीच पुन्हा भूमिका आहे. मी निमित्त आहे, अशा प्रकारची भूमिका आहे. अत्यंत निरलसपणे आपल्याकडे हुमनाबाद म्हणून आपल्या बॉर्डरवरती कर्नाटकामध्ये दत्त संस्थान आहे, श्री दत्त प्रभूंचं संस्थान आहे. तिथल्या महाराजांच्या संपर्कामध्ये देखील मी काही
मागच्या काही काळामध्ये आलेलो आहे, अत्यंत निर्लसपणे ही प्रभूची सेवा आहे अशा प्रकारची भावना ठेवणारी असंख्य संस्थानं आमच्या आजूबाजूला आहेत, असंख्य व्यक्तिमत्व आमच्या आजूबाजूला आहेत आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी निघायला लागलेलं आहे आणि त्यांची कीर्ती कायम स्वरूपामध्ये राहणार आहे. पण काय व्हायला लागलेलं आहे की क्षणिक मोह ज्याला आम्ही म्हणतो त्या क्षणिक मोहामध्ये आम्ही अडकलोय आणि लोकांच्या समोर जे ज्याला म्हणता येईल की बहुतांश जी उदाहरणं चाललेली आहेत ती याच्यामधनं धनसंचयाकडेच चाललेली आहेत. साध्य समजणं चालू आहे आणि साध्य समजणं चालू असल्यामुळे शिकवण एकीकडे राहते आहे आणि प्रत्यक्ष व्यवहार एकीकडे राहतो आहे आणि मला भीतीही वाटते की लोकांचा हळूहळू असाच समज होतो की काय माहीत नाही, हे फक्त कीर्तनात बोलायच्या गोष्टी आहेत, व्यवहारात नाही, व्यवहारामध्ये हे घेऊन जायचं नाही. म्हणजे ते वांग्याच्या भाजीचं उदाहरण देतात ना कीर्तनकार, की कीर्तनात सांगितलं की चातुर्मासे आणि वांग्याची भाजी खाऊ नये. आता ते सांगितलं, ज्यांच्या घरी उतरले होते त्या मायमाऊलीनी दुर्दैवानी म्हणा तिला माहीत नव्हतं, तिने वांग्याचीच भाजी केली होती. मग घरात लवकर गेली, ते महाराजांसाठी वेगळी भाजी बनवली, जेवढ्यात जमेल तेवढी, पंगत वाढली. आता बाकीच्यांच्या ताटामध्ये वांग्याची भाजी वाढली. महाराज आता स्वतःच सांगितलंय खायचं नाहीये. महाराज म्हणाले दुसऱ्या ताटांमध्ये काय ती कोणती भाजी दिसायला लागली? ती मायमाऊली म्हणली वांग्याची भाजी आहे. ते म्हणले मग मला का नाही वाढली? नाही महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलंय. नाही म्हणले असं करा, रस्सा वाढा. मग रस्सा वाढता वाढता ते वांग एक तिथे काठावरती आलं. महाराज म्हणाले आता त्याची इच्छा असेल तर पडू द्या. व्यवहार आणि तत्वज्ञानामध्ये हा भेद जोपर्यंत धुरीण सोडून देत नाहीत, धुरीणांना ते पाळणं आवश्यक आहे. आम्ही कुणाचं अनुकरण करणार आहेत? आम्ही महाराज मी सामान्य वारकरी आहे, मी महाराज लोकांच्याकडे गेल्यानंतर त्यांचं अनुकरण करणार आहे. ते कसं वागतात, कसं बोलतात, पैशाशी त्यांचा संबंध कसा आहे, पैशासंबंधी त्यांची निष्प्रहता कशा प्रकारची आहे, हे दृश्य स्वरूपात मला भास्करगिरी महाराज दाखवत आहेत, मला आमचे हरिभक्त परायण पाटील महाराज त्या ठिकाणी दाखवत आहेत, तिकडे मला ज्ञानराज माणिक प्रभू महाराज मला दाखवत आहेत. माझ्या माझ्या सद्गुरूंचं संस्थान आहे बार्शीमध्ये. 100-150 वर्षापूर्वी एका धनाढ्य माणसानी, बहिरट नावाचे धनाढ्य ग्रहस्थ होते बार्शी शहरामध्ये, त्यांनी आपली सगळी संपत्ती महाराजांना दान केली. काय 5-50 दुकानं होती, 30-40 एकर जमीन होती, मोठे वाडे होते, भांडे होते, सगळं होतं. आमच्या सद्गुरूंना, आमचे आद्य सद्गुरू यशवंत महाराज जालनापूरकरांना जेव्हा त्यांनी अर्पण केलं त्या क्षणाला त्यांनी गावातले 5 लोक बोलावून पंचकमिटी केली. तेव्हा तर लोकशाही पण नव्हती आणि पंचकमिटी करून त्याचा ट्रस्ट करून सांगितलं की आतापासून हे आपण चालू, मी तिथे असेल, मी लक्ष ठेवेल, मी प्रमुख असेल, कारण माझ्यावर जबाबदारी आहे, परंतु हे माझ्या कुटुंबाचं नसेल. ही निरलसता वारकरी संप्रदायाने शिकवली. ती प्रत्येक धुरीणाच्या ठिकाणी, प्रत्येक प्रवक्त्याच्या ठिकाणी, प्रत्येक कीर्तनकाराच्या ठिकाणी आणि ज्यांना आम्ही वारकऱ्यांचे आदर्श मानतो, आयकॉन मानतो, त्यांच्या ठिकाणी येईल. तो दिवस ह्या तत्वज्ञानाला आणि व्यवहाराला एकत्र आणणारा ठरेल आणि समाजामध्ये पैशावरनं होणारा जो विनाश आहे तो थांबलेलाही आपल्याला दिसेल. जयंतराव, अतिशय छान. तुम्ही केवळ तत्वज्ञान सांगितलं असं नाही, प्रत्यक्ष तुम्ही ज्या जालनापूरकर महाराजांच्या संस्थानांशी संबंधित आहात, तुमचं गुरु घर आहे ते आजोळ पण आहे, त्यांचं उदाहरण समोर ठेवलं. इतकंच नव्हे, तुम्ही स्वतः या वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा जेव्हा कुठे जाता वागता, तुम्ही तुमचे स्वतःच्या आदर्शातून ही गोष्ट आमच्या समोर ठेवली. मनपूर्वक धन्यवाद. असेच वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळे विषय वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं आपण चर्चेला घेऊयात. जसं तुम्ही आता आम्हाला सुचवलं, बाकीचे पण विषय सुचवा, आपण जरूर त्याच्यावरती चर्चा करू. इथे जय हरी, जय हरी, रामकृष्ण हरी. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.